ओम चैतन्य नवनाथाय नमः। कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय 20. मैनाकिनीचे पूर्वचरित्र, गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट। फलश्रुती। नवनाथ कथासारच्या या 20व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही वेड लागले असल्यास ते नाहीसे होऊन प्रापंचिक माणसाचा प्रपंच सुखाचा होईल। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। ओम नवनाथाय नमः। आदेश। नवनाथ कथासार अध्याय 20। पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व शृंगमुरुडास जाऊन गुप्तरूपाने राजवाड्यात प्रवेश केला। त्यावेळी राणी पद्मिनी, मैनाकिनी, आपल्या मंचकावर स्वस्थ निजली होती। तिच्याजवळ कोणीही नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला। त्याने राणीचा हात धरला, तेव्हा ती जागी झाली। मग मारुती तिच्या दृष्टीस पडला तेव्हा तिने त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले। त्या राणीला तिलोत्तमा, मैनाकिनी व पद्मिनी अशी 3 नावे होती। ही 3 नावे पडण्याचे कारण असे की सिंहलद्वीपात सर्व स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फार सुंदर होती, तिच्यासारखी रूपलावण्यवती दुसरी नव्हती। एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता विमानात बसून जात असलेल्या वसूचे धोतर एका बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षातून मैनाकिनीच्या पाहण्यात आले। तेव्हा तिला हसू आले, म्हणून तो तिला म्हणाला, माझ्याविषयी तुझ्या मनात प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले, तू एक व्यभिचारी पापिणी आहेस। पण मी मात्र तसा भ्रष्ट नाही। सर्व वसूमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे। असे असूनही माझी अभिलाषा धरून तू हसतेस म्हणून स्त्रीराज्यात तुला राहावे लागेल। तेथे तुझ्या नजरेस पुरुष पडणार नाही। तो शाप ऐकताच त्याची स्तुती करून ती म्हणाली, महाराज, चुकून अपराध घडला, त्याचा इतका घोर परिणाम झाला। जे नशिबात असेल ते भोगलेच पाहिजे हे खरेच। परंतु आता इतके तरी करा की मला उहशाप देऊन आपल्या चरणी जागा द्यावी। ती प्रार्थना ऐकून वसूने उपशाप दिला, हे पद्मिनी, तुला सांगतो ऐक। स्त्रीराज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा आहे। ती मृत्यू पावल्यावर तू तेथील राणी होशील। आता माझी इच्छा तुला झाली आहे, तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझी इच्छा पूर्ण करील। त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ निघून जाईल व तूही स्वर्गात येऊन भोग भोगशील। हे ऐकताच मैनाकिनीने त्याला विचारले, तेथे सर्व स्त्रियाच आहेत, मग त्यांना संतती तरी कशी होते? हे ऐकून तो म्हणाला, वायुपुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे। त्याच्या भुभुहकाराच्या योगे स्त्रियांना गर्भधारणा होते, पण पुरुषगर्भ मात्र गळून जातो व स्त्रीगर्भ वाढतो। त्या वसूने ही माहिती सांगितल्यावर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल असे तिने विचारले। शिवाय अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनाथ कोणत्या युक्तीने येणार? हे ऐकून तो म्हणाला, तू आता तपाचरण करून मारुतीची आराधना कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील। पण तुला एक गोष्ट सांगतो, ती नीट ध्यानात ठेव। ज्यावेळेस मारुती प्रसन्न होईल त्यावेळेस तू प्रत्यक्ष त्याच्याच संगाची इच्छा धर, म्हणजे तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल। तर अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे, त्याच्याविषयी तू कोणतीही शंका मनात आणू नकोस। तो तुझी व मच्छिंद्रनाथाची निश्चितपणे गाठ घालून देईल। असा वर देऊन वसू आपल्या स्थानी गेला। त्यानंतर मैनाकिनीने शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला। तेव्हा तेथील मालकीण तिची चौकशी करू लागली। तेव्हा चांभारीण तिला म्हणाली, तू मला माझ्या मुलीप्रमाणे आहेस। येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवत जा। मग ती आनंदाने तेथे राहिली। एके दिवशी तिलोत्तमा राणीने दरबारातील श्रेष्ठ स्त्रियांना सांगितले की माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे माझी आता शाश्वती नाही। तेव्हा राज्यपदावर कोणाला बसवावे याचा विचार केला पाहिजे। तेव्हा मंत्रिमंडळाने निर्णय दिला की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात फिरवावे व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे।
मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात पाठविले. तेव्हा त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली. त्यावरून तिला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात नेऊन सिंहासनावर बसविले. मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले. तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला व वसूने सांगितल्याप्रमाणे वर दिला. ती सिंहलद्वीपात असताना तिच्या आईबापांनी मोठ्या आवडीने तिचे नाव मैनाकिनी असे ठेवले होते. तेथे ती सर्व स्त्रियांमध्ये सुंदर असल्यामुळे लोक तिला पद्मिनी म्हणत असत. पुढे तिला तिलोत्तमेचे राज्य मिळाल्यावर तिला तिलोत्तमा असे म्हणत. अशा प्रकारे तिची ही 3 नावे प्रसिद्ध झाली. असो. इकडे मारुतीने मैनाकिनीचा हात धरल्यावर तो म्हणाला, मी माझ्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रनाथास तुझ्या स्वाधीन केले, परंतु आता त्याचा शिष्य गोरक्षनाथ त्याला घेऊन जाण्यासाठी आला असल्यामुळे तो फार दिवस येथे राहणार नाही. गोरक्षनाथ हा अजिंक्य वीर आहे. मी तुझ्यासाठी पुष्कळ खटपट केली. श्रीरामांना सांगून पाहिले, पण त्याने ऐकले नाही व आता तो त्याला नेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा गोरक्षनाथ आल्यावर त्याला हरप्रकारे येथे रमव. पण तो विषयासक्त नाही हे नीट लक्षात ठेव व जमेल त्या प्रकाराने त्याला वश करून घे. इतके सांगून मारुती निघून गेल्यावर राणी मोठ्या चिंतेत पडली. इकडे गोरक्षनाथ कलिंगेबरोबर शृंगमुरुडास येऊन पोचला. ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती. तेथून ती वेश्या आपला सरंजाम घेऊन राजवाड्यात जाण्यास निघाली. तिच्याबरोबर 5-6 सख्या होत्या. तिने आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपालास सांगितले. तेव्हा राणीने त्या सर्वांना दरबारात आणाव्याचा हुकूम दिला. त्यावरूनच ती सभेमध्ये गेली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती. कलिंगेने दरबारात आल्यावर राणीस सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून संतुष्ट झाले आहे. अशा प्रकारे कलिंगेने पुष्कळ स्तुती केल्यावर त्याच रात्री तिचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरविले. मग तिची अनुज्ञा घेऊन कलिंगा धर्मशाळेत परत गेली. त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडप सजविला व कलिंगेस आणाव्यास पाठविले. तेव्हा ती आपला साजसरंजाम घेऊन जाण्यास निघाली. ते पाहून गोरक्षनाथही तिच्याबरोबर जाण्यास निघाला, पण जाण्यापूर्वी त्याने तिला एकीकडे बोलाविले व सांगितले की मला मृदुंग वाजवाव्यास दे, मी तो अतिशय कौशल्याने वाजवून मच्छिंद्रासह राणीस खुश करी. मग लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळ मागून घे. परंतु कलिंगा म्हणाली, तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे. तुला बघून त्यांचे मनात अनेक संशय येतील. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मग मी स्त्रीच्या रूपाने येतो, त्यामुळे मला माझा गुरु भेटेल व तुझेही कार्य होईल. हे त्याचे म्हणणे तिने मान्य केले. मग उत्तम तऱ्हेचा स्त्रीवेश परिधान करून दागदागिने घातले. तेव्हा त्याच्याकडे पाहून सर्व मंडळी थक्क झाली. उर्वशीसारख्या अप्सरांनीही दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते. त्याला पाहून राणी वगैरे मंडळींनी त्याची प्रशंसा केली. कलिंगा ही मुख्य नायकीण, पण तिचेही गोरक्षाच्या स्त्रीरूपापुढे तेज पडेनासे झाले. त्याने तालसूर बरोबर जमवून मृदुंगावर थाप दिली. मग नाच सुरू झाला. त्यावेळेस कलिंगेचे गाणे ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. गोरक्षनाथाने गुरूस पाहताच नमस्कार केला. इतके दिवसांनी गुरूचे दर्शन झाल्यामुळे त्याला धन्य झालेसे वाटले. नृत्यगायनाचा समारंभ इतका अपूर्व झाला की मच्छिंद्रानेही खुश होऊन मान डोलावली. परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असता मधून मधून चलो मच्छिंदर गोरख आया ध्वनी वारंवार उठवी. तो ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ दचकत असे व गोरक्षनाथ येथे कसा आला ह्याची चिंता वाटत असे. त्या आवाजाने त्याचे तोंड उतरले व गाण्यावरून मन उडाले. ते पाहून असे होण्याचे कारण राणीने विचारल्यावर त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार सांगितला. मारुतीने पद्मिनीस गोरक्षनाथ आला असल्याबद्दल सांगितलेली खूण पटताच तीही घाबरून गेली. त्यामुळे रंगाचा बेरंग होऊन गेला.
तरीही मैनाकिनी तशीच ऐकत होती. काही वेळाने परत तिच्या कानी तोच आवाज पडला. तेव्हा तिने कलावंतिणीस सांगितले, आमच्याकडे जो मृदुंग आहे तो तू वाजवून पहा. त्यावरून तिने तो वाजविला. पण त्यातूनही असाच आवाज निघू लागला. शेवटी राणीने आपल्या कलावंतिणीस मृदुंग वाजविण्यास पाठविले, पण तिला चलो मच्छिंदर गोरख आया हे शब्द काढता येईनात. तेव्हा गोरक्षनाथास एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याबद्दल मैनाकिनीने विनंती केली व त्याला गुरुची शपथ घातली. तेव्हा प्रकट होण्याची हीच संधी आहे हे जाणून त्याने तिला सर्व खरा प्रकार सांगितला. तेव्हा मैनाकिनी त्याच्या पाया पडली व तिने पुरुषाचा भरजरी वेश व रत्नखचित अलंकार त्याला आणून दिले. ते परिधान केल्यावर ती त्याला सभेत मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली. तेथे तिने खुणेने मच्छिंद्रनाथास इशारा केला व नंतर सांगितले की तुमच्या भेटीची इच्छा धरून येथे आला आहे. आपले नशीब उघडले म्हणूनच हा येथे दृष्टीस पडत आहे. हा सर्व राष्ट्राचे मोठे भूषण आहे. आता माझी सर्व काळजी मिटली. सर्व राज्याची जबाबदारी अंगावर घेऊन हा ती नीट पार पाडील व आपला धाकटा भाऊ मीननाथ ह्याचेही नीट संगोपन करील. अशा प्रकारे त्याला मोह घालण्याचा मैनाकिनीने मोठाच घाट घातला. पण तिच्या या बेताचे गोरक्षनाथास हसू आले. तो तिला म्हणाला, आम्ही वैष्णव लोक, आम्हास हे भूषण काय कामाचे? विधवेला कुंकवाची उठाठेव करून काय करायचे आहे? असे जरी बाह्यतः तो म्हणाला तरी मच्छिंद्रनाथ आपल्या स्वाधीन होईपर्यंत तिच्या म्हणण्याप्रमाणे वागावे असे त्याने ठरविले. नंतर मोठ्या प्रेमाने गुरुने शिष्यास आलिंगन दिले व पुष्कळ द्रव्य देऊन कलिंगेला निरोप दिला. नंतर गुरुने शिष्याला नवलविशेष विचारले. तेव्हा आपली सर्व हकीकत त्याला सांगून गोरक्षनाथ म्हणाला, ह्यापुढे तुम्हाला सोडून कदापि मी एकटा राहाव्याचा नाही. तेव्हा त्याची परोपरीने समजूत घालून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुझ्याविषयी मी सत्य विचार करीत आहे, पण मी तरी काय करू? जे घडाव्यास नको ते घडून आले. मारुतीने मला गोवून येथे आणले आहे, पण तुझ्याशिवाय एक क्षणही मला चैन पडत नाही. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, तुम्हाला अनेक शिष्य आहेत. तुम्ही जेथे जाल तेथे लोक तुमचे शिष्य होतील व तुमचे प्रेम सर्वांना वाटले जाईल, पण मला तर तुम्ही एकटेच गुरु आहात. माझा सर्वस्वी तुमच्यावर लोभ आहे. माशांना उदकावाचून गती नाही, त्याप्रमाणेच माझा सर्व आधार आपणच आहात. असे बोलत असताना एकीकडे त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू गळत होते. मग त्याला पुष्कळ उपदेश करून मच्छिंद्राने त्याचे समाधान केले. मग बराच वेळ ते गप्पागोष्टी करीत राहिले. नंतर उभयतांनी एकाच ठिकाणी भोजन केले. दुसरे दिवशी सकाळी नित्यकर्म आवरल्यावर एका मांडीवर गोरक्ष व एका मांडीवर मीननाथास घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गप्पागोष्टी करू लागले. नवनाथ कथासार 20वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा श्रवणानेही वेड लागले असल्यास ते नाहीसे होऊन प्रापंचिक माणसाचा प्रपंच सुखाचा होईल. बोला अलख निरंजन. नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः अवश्य लिहा. आदेश. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद.